झी 24 तास एक पाऊल पुढे। महाप्रलयाचे साक्षीदार आज या 3 भागांमध्ये आपण या सगळ्यांच्या कहाण्या ऐकलेल्या होत्या। या कार्यक्रमाच्या शेवटच्या भागामध्ये मी एका मानसोपचार तज्ञालाही बोलवणार आहे, परंतु त्याआधी या प्रत्येकाला या प्रसंगानं नेमकं त्यांना काय शिकवलं हे एक एक दोन दोन वाक्यात सांगायला सांगणार आहे। प्रत्येकाला बोलायला आता मी संधी देणार आहे, परंतु एक एक दोन दोन वाक्यात प्रत्येकाने सांगायचं आहे की ह्या जीवन मृत्यूचा असा हा प्रसंग की आपण पुढच्या क्षणाला जिवंत राहू शकू की नाही हे माहीत नाही। मृत्यू असा पाठलाग करताना आज परत आले आहेत। जीवनाचं कोणतं तत्वज्ञान त्यांना ह्या प्रसंगानं शिकवलं। सर्वात प्रथम मी जातोय सुरेखा खांडेकर यांच्याकडे। सुरेखाताई सांगा, जीवनाचं कोणतं तत्वज्ञान तुम्हाला आज शिकायला मिळालं? एक तर खूप गर्दी असेल तिथे भाविकांनी अतिशय गर्दी करू नये आणि आपण काय हे करतोय हे बरोबर आहे। मी सुरेखा मला आता शब्द सुचत नाही। मला कल्पना आहे की काय प्रकारच्या भावना, कारण जीवनाचं तत्वज्ञान ह्या प्रसंगातनं गेल्यानंतर असं पटकन जाणवलं असलं, अनुभूतीपर्यंत आलं असलं तरी ते शब्दात प्रत्येकाला मांडता येईलच असंही नाही, परंतु त्या दृष्टिकोनातनं मानवाच्या मनाची प्रक्रिया जर चालू झाली तर कदाचित मोकळं व्हायला अधिक मदत होते। मी जातोय छाया मानकर यांच्याकडे। छाया मानकर, काय प्रकारचा अनुभव आणि त्याहीपेक्षा सुद्धा काय तत्वज्ञान जीवनाचं यातनं आपल्याला कळलं? जीवन इतकं क्षणभंगूर? समोर सगळा प्रलय बघितल्यानंतर म्हणजे जीवन क्षणभंगूर आहे हे डोळ्याने दिसत होतं, पण हे केदारनाथ, बद्रीनाथ या यात्रा ज्या करायच्या आहेत तर मी या माझ्या आलेल्या अनुभवानुसार मी सगळ्यांना असं सांगेन की लहान मुलांना या यात्रेला नेऊ नका। अति वयस्कर लोकांनी ही यात्रा करू नये। ही यात्रा साधारण 30 ते 40च्या वयातल्या सगळ्या तरुण वर्गानेच ही यात्रा करावी, म्हणजे निसर्गाचाही अनुभव घेता येतो आणि परमेश्वराचंही दर्शन चांगलं होतं। बरोबर आहे। आणि ती जी काही परिस्थिती अशी आपत्कालीन येते तर ती म्हणजे ती समजून घेण्याची किंवा ती बेअर करण्याची एक ताकद तयार असते आणि त्याच्यामध्ये लोकांनी म्हणजे अगदी 30 ते 40च्या या वयातच ही यात्रा करावी असं माझं मत। बरोबर आहे। माधुरीताई, काय सांगाल? जीवनाचं कोणतं दर्शन तुम्हाला या क्षणाला असं वाटतं? एक दोन वाक्यात तुम्ही सांगा, काय म्हणाल? जीवनाचं कुठलं तत्वज्ञान त्या क्षणी कळलं आता आपल्याला? मला मनापासून असं वाटलं की आपण निसर्गामध्ये आणि माणसामध्ये परमेश्वर पाहावा, मूर्तीत पाहू नये आणि जे काही आता आयुष्य बोनस मिळाले ते खरोखर मनुष्य सेवेसाठी वेचावं, कारण तीच खरी परमेश्वराची सेवा आहे, एवढं ह्या प्रसंगाने शिकवलं। बरोबर आहे। अतिशय योग्य आणि समर्पक वर्णन माधुरीताईंनी केलं। भगवानराव पवार, काय सांगाल? जीवनाचं कुठलं असं दार्शनिक सिद्धांत आपल्या समोर आला हे सगळं अनुभव घेतल्यानंतर? एका जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये साधारणतः आपण ह्या यात्रेला जात असतो। माझं तर म्हणणं असं आहे की हे म्हणजे तारुण्य अवस्थेमध्ये ह्या यात्रा करायला पाहिजे, जेणेकरून त्रास होणार नाही। अतिवृद्ध लोकांची तर परिस्थिती त्यांची पाहू शकत नव्हतो। दुसरी गोष्ट मी याच्यातून असे आढळले मला की अन्न आणि पाण्याचं महत्त्व किती आहे ते। आम्ही एका प्लेट करता 70 रुपये देऊन सुद्धा लाईनमध्ये उभा राहून ती मिळत नव्हती आम्हाला। तेव्हा आम्हाला कळालं की पैसा असून सुद्धा तुमचा त्याचा काही उपयोग आपल्याला होऊ शकत नाही आणि अन्न आणि पाण्याचं महत्त्व किती आहे ते कळतं। तिसरी गोष्ट मला अशी आढळते, कुठलंही संकट आलं, प्रसंग आला तर त्याला घाबरून न जाता त्यातून योग्य प्रकारे मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा। मनुष्य निश्चित त्याच्यात यशस्वी होऊ शकतो। कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मंगलाताई, आपण आपल्या हातानं अनेकांना जेव घातला असेल इतकी वर्ष, परंतु त्याच हातांना, त्याच देहाला अन्नासाठी रांगेत उभं राहिल्यानंतर काय वाटलं होतं? जीवनाचा कुठला सिद्धांत आपल्या समोर आला? आज त्या जीवनाच्या सिद्धांताबद्दल काय सांगाल? काही येतात पण त्या प्रसंगामधून सुद्धा धीरानं सामोरं जायला एक शिकवलं। कुठल्याही प्रसंगातनं धीरानं सामोरं जायला शिकवलं। अर्चनाताई, तुम्ही मला सांगा की लाखांपैकी
काही शेकडा लोक या यात्रेला जाऊ शकतात आणि त्या शेकड्यांपैकी एखाद दुसऱ्याच्या नशिबी असे एक प्रकारचे अनुभव, दाहक अनुभव येतात. त्या दाहक अनुभवांच्या खुणा आजूबाजूला अजूनही असताना जीवनाचा कुठला सिद्धांत आपल्या समोर आला? माणसाने माणुसकी विसरू नये. माणुसकीने जर वागलं तर माणूस आपल्या धैर्याने आणि याने आयुष्य चांगल्या रीतीने जगू शकेल. धैर्य पाहिजे, सहन करायची ताकद आपोआप परमेश्वर देतो. वाह, धैर्य पाहिजे आणि सहन करायची ताकद आपोआप परमेश्वर देत असतो. ह्याच भूमिकेतनं नेमका आम्ही हा कार्यक्रम केलेला होता. या अशा प्रसंगातनं गेलेल्या व्यक्तींबद्दल आम्ही मानसोपचार तज्ज्ञांना बोलतं केलं. शैलेश पानगावकर नागपूरहून, डॉक्टर शैलेश पानगावकर आहेत. बघूया ते या सगळ्याविषयी काय म्हणतात एका मानसोपचार तज्ज्ञाच्या भूमिकेतून. एखादी नॅचरल कॅलॅमिटी घडते तर त्याची जी वेदना असते सफररला ती जवळपास 60 पटींनी जास्त असते. कारण याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा आणि माझ्यासोबत का घडलं, या 2 प्रकारचे वैचारिक प्रॉब्लेम्स मनामध्ये सुरू होत असतात. म्हणून यातनं निघण्यासाठी आपलं कम्युनिकेशन, इतरांसोबत शेअरिंग, आपली रुटीनची रेग्युलॅरिटी सोबत औषधांची रेग्युलॅरिटी, आपले चेकअप्स, आणि जर खूपच जास्त झोपेचा प्रॉब्लेम असेल आणि विचारांचा फ्लो थांबत नसेल, धडकी खूप जास्त भरली असेल तर काउन्सिलर्सकडे, सायकॅट्रिस्टकडे जाऊन मदत घेणे, यात काहीच वाईट नाही. डॉक्टर पानगावकर काय म्हणले याच्यातच आज हा कार्यक्रम आम्ही का केला याचं मूळ आहे. आम्हालाही सांगता आलं असतं, आम्हालाही कार्यक्रम करता आला असता, मोदी विरुद्ध गांधी मरतीचं राजकारण होतंय का. पण आज ती वेळ नाही, आज तो क्षण नाही. अजूनही अश्रू सुकलेले नाहीत आणि त्याहीपेक्षा उरात दडलेली धाप या प्रसंगाची अजूनही शांत झालेली नाही. आणि म्हणूनच एका मानसोपचार तज्ज्ञाच्या या भूमिकेतनं हा कार्यक्रम आम्ही केला. लोकांनी बोलतं व्हायला पाहिजे, संवादी व्हायला पाहिजे. यापेक्षा सुद्धा जीवनाचा कोणता सिद्धांत आपल्या समोर आला तेही सांगितलं पाहिजे. जोपर्यंत वेदनेवर आम्ही संवेदनेचे पूल बांधत नाही तोपर्यंत माणुसकीचं दर्शन आपल्याला घडणार नाही. तेच माणुसकीचं दर्शन ज्या व्यक्तींना झालं त्या व्यक्तींना आज आम्ही महाप्रलयाचे साक्षीदार म्हणून बोलतं केलं. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. एक पाऊल पुढे या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार. झी24 तास, एक पाऊल पुढे.